हो, काय सांगायचं तुम्हाला. खरं तर लवकरच येणार होतं, पण हे पावसाचा प्रॉब्लेम नुसता प्रॉब्लेमच करून टाकला या पावसाने. तुम्ही म्हणाल कोणता? म्हणजे ती मागच्या वर्षी ती मस्त छत्री आणली होती, ती आता कुठं मला मिळतच नाही. कोणाला दिली का कोण घेऊन गेलं हा प्रॉब्लेम, का अरे मागच्या वेळेस तो रेनकोटचे शर्ट आणि पॅन्ट आणलं होतं, पण आता तिथं ज्या कोपऱ्यात कपाटात ठेवलं होतं तिथं आता फक्त तो रेनकोटचा शर्टच दिसतोय, पॅन्ट दिसतच नाहीये. हा प्रॉब्लेम? नाही नाही नाही, हे गहन प्रॉब्लेम आहेतच. पण मी जो यावेळेस आपल्या चॅनलशी संबंधित, फिजिक्सशी संबंधित एक प्रॉब्लेम दर पावसाळ्यात आपण फेस करतो, आणि तो कुठला प्रॉब्लेम आहे? कुठंतरी घाईनी बाहेर निघालोय, कोणाला तरी सोडवायचंय, कोणाला तरी आणायचंय, किंवा काहीतरी महत्वाचं काम आहे, पाऊस चालू आहे, टू व्हीलर आपण काढतोय, टू व्हीलर स्टार्ट करायचा प्रयत्न करतोय, बटनाने नाही, टू व्हीलरची बॅटरी उतरलेली आहे, आणि ॲज युजल अशा वेळी जे आपल्याला करावं लागतं तेच करावं लागलं. काय? ती गाडी त्या मेन स्टँडवर घेतली, किकवर किक, किकवर किक, किकवर किक मारल्या, आणि शेवटी ती गाडी सुरू झाली, टू व्हीलर सुरू झाली. एक तर ती इतकी हार्ड, इतकी जड की काही विचारता सोय नाही. कधी कधी ती रिव्हर्स आली तर पायालाही लागतं. तर मित्रांनो, आज आपण याविषयीच बोलणार आहोत, पण फिजिक्सच्या दृष्टिकोनातून, नेहमीप्रमाणे, की आपल्या टू व्हीलरमध्ये बॅटरी उतरून गेलेली असताना, त्यात बॅटरी शिल्लक नाहीये, अशा वेळी किक मारली, म्हणजे अनेक किक मारल्या तरी सुद्धा काही वेळाने गाडी सुरू कशी होते? बरोबर. शिवाय किक मारताना ती इतकी जड का असते? आणि ओव्हरऑल या सगळ्या प्रोसेसमध्ये इतकं जे आपलं टू व्हीलरचं सुंदर इंजिन, इग्निशन वगैरे जे काही ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डेव्हलप केलेलं आहे, तर त्यातलं सौंदर्य, टेक्निकल सौंदर्य, फिजिक्सचं सौंदर्य त्या ठिकाणी आपण म्हणजे त्या डिझायनर्सनी वापरलेल्या फिजिक्सच्या संकल्पना याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा. आज या फळ्यावर मी टू व्हीलर मधली जी गाडी सुरू करण्यासाठीची सिस्टीम असते, ज्याला आपण इग्निशन सिस्टीम असं म्हणतो, तर त्याच्या विषयी सर्वसाधारणपणे बोलणार आहोत. त्यातल्या फार टेक्निकल डिटेलमध्ये न जाता फक्त गाडी सुरू होणं, किक स्टार्टने गाडी सुरू होणं, हा जो विषय आहे तो समजून घेण्याच्या दृष्टीने आपण इथं बघणार आहोत. तर सुरुवातीला मी जसं सांगितलं की टू व्हीलरची किक म्हणजे काय, की एक गोलाकार काहीतरी तुम्ही बघितलं असेल, एक चक्र असतं, चकती असते, आणि त्याला असा रॉड बाहेर आलेला असतो, आणि एक तिथं पाय ठेवण्यासाठी किंवा किक मारता यावी म्हणून एक त्याला अशी एक जागा असते, आणि त्या किकवर जोरात मारलं, जोरात खाली दाबली की ते चक्र जोरात फिरतं आणि समथिंग एल्स हॅपन. तर हे चक्र फिरवण्याची एक किक, चक्र फिरवण्यासाठी एक किक आपण मारतो, बरोबर. त्यानंतर त्या किक ज्या अक्षाभोवती, ज्या ऍक्सल भोवती फिरते, त्या अक्षाभोवती जशी पुढं किक फिरते तशीच त्या अक्षाभोवतीच अशी एक सर्क्युलर डिस्क, अतिशय भरीव पोलादाची स्टीलची डिस्क या ठिकाणी आतमध्ये लावलेली असते. त्याला म्हणतात साधारणपणे मॅग्नेटो
असं म्हणतात त्याला. म्हणजे ॲज द नेम सजेस्ट ते एक परमनंट मॅग्नेट, परमनंट मॅग्नेट असतं. आणि त्याचा उपयोगाबद्दल आपण बोलूच. तर परमनंट मॅग्नेट असतं आणि त्या परमनंट मॅग्नेटच्या सेंटरमधून, म्हणजे टच न करता, समजा हे परमनंट मॅग्नेट असं गोलाकार असेल आणि मध्ये काही गॅप आहे, तर तिथे एक किंवा त्या मॅग्नेटच्या मधून एक कॉपर वायर, एक साधारणपणे कॉपर कॉईल, वायर म्हणण्यापेक्षा गुंडाळलेली वायर म्हणजे कॉईल. तर कॉपरची गुंडाळलेली वायर अशी मधनं त्याच्या पास केलेली असते, अर्थातच त्या स्टेटरला टच न करता मधल्या गॅपमधून, मधल्या स्पेसमधून. आणि जसं तुम्ही किक मारता तसं हे पण फिरतं. ओके. त्यानंतर आता पुढे किक, त्याच्या मागे कुठंतरी हे परमनंट मॅग्नेटची जी डिस्क आहे, मॅग्नेटोस्टेटर, आणि त्याच्याच अजून मागच्या साईडला इंजिन, साधारण आपण कंबशन इंजिन वगैरे म्हणतो, की जिथे व्हेकलचं जे इंजिन किंवा जिथं त्यातलं फ्युएल काही पद्धतीने जाळलं जातं आणि त्यापासून गाडी सुरू केली जाते आणि चालवली जाते. तर हे इंजिन असतं. ते इंजिनमध्येही अनेक पार्ट्स असतात अर्थातच, पण त्याच्यामध्ये त्याचा जो सेंटर पॉइंट असतो, की त्याला क्रँकशाफ्ट असं म्हणतात. तर जो क्रँकशाफ्ट आहे तोही, जसं आपण किक मारल्यावर जसं हे मॅग्नेटो फिरतं, तसा त्याचा जो एक क्रँकशाफ्ट असतो. शाफ्ट म्हणजे परत त्यालाही अनेक अशा काही काही मोठी असेंब्ली आहे, पण क्रँकशाफ्ट असतो. आणि त्या क्रँकशाफ्ट साधारण तुम्ही हे असं पकडलं तर तो किक मारले की तोही फिरतो, पुढचं परमनंट मॅग्नेट आहे तेही फिरतं आणि किक पण फिरते. आणि नंतर त्या क्रँकशाफ्टलाच एक क्रँक पिन असते आणि वर एक पिस्टन साधारण तुम्ही ऐकलं असेल ना, तो पिस्टन जोडलेला असतो. जसा क्रँकशाफ्ट फिरतो त्याला ती पिन जोडलेली असते. त्या फिरण्याबरोबर ती पिन सुद्धा खाली वर अशी होत राहते. आणि इथं या साईडला कंबशन चेंबर, इंजिन हेड साधारणपणे म्हणतात. आणि तिथं जसजसा तो क्रँकशाफ्ट फिरतो तसं त्याला ती क्रँक पिन असते. क्रँक पिन खालीवर त्या गोलाकार फिरण्यामुळे होत राहील. आणि क्रँक पिनच्या डोक्यावर पिस्टन असतो आणि तो पिस्टन, हे जे गॅप असते त्याला कंबशन चेंबर असं म्हणतात. पिस्टन हा त्याच्यामध्ये मागं पुढं या क्रँक पिनच्या हालचालीमुळे होत राहतो. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की किक एवढी हार्ड काय असते, एवढी जड का असते. कारण ती किकचं जे काय व्हील असेल, किकचं जे असेल ते असेल, किकच्या मागे जो जड असं परमनंट मॅग्नेटचं स्टेटर आहे तेही त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्या मागे हा जो क्रँकशाफ्ट आणि क्रँकशाफ्टची क्रँकपिन आणि पिस्टन, ही सगळी असेंब्ली या एकाच अक्षाच्या भोवती, इथे किक, इथे मॅग्नेटो आणि इथे तो जो क्रँकशाफ्ट आणि क्रँकपिन, तिने एकाच ठिकाणी आहे. आणि म्हणून ते सगळे एकाच ऍक्सिस भोवती फिरतं. म्हणून किक मारली की बहुतेक हे सगळंच हेवीनेस त्याच्या मागे जोडलेली असल्यामुळे किक मारणं हे इतकं जड जातं, हेवी असतं. तर आता या ठिकाणी बघू, ही जी स्टेटर आहे त्यामध्ये काय होतं. तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण साधारण फिजिक्समध्ये बघितलेला आहे की वेन एव्हर देर इज चेंज इन इलेक्ट्रिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फील्ड, दे चेंज इन द इलेक्ट्रिक व्होल्टेज, काय इलेक्ट्रिसिटीचा चार्ज किंवा इलेक्ट्रिक फ्लक्सच्या विषयात बदल झाला, इलेक्ट्रिक फ्लक्स बदलली, इट क्रिएट्स और इट जनरेट्स magnetism. When there is a electricity in one wire and there is change in electricity, maybe a battery is turned on and off, असं केल्यावर शेजारीचे जो मॅग्नेटिक कंपास असते ती फिरते. हा तो बेसिक प्रयोग आहे की चेंज इन इलेक्ट्रिसिटी हिअर, देर इज अ मॅग्नेटिझम that gets generated nearby.
जे टच न करता. तर हा फॅराडेज लॉ आहे. सो रिव्हर्स इज ऑल्सो ट्रू की व्हेन देर इज अ चेंज इन मॅग्नेटिझम, whenever there is change in magnetism, it creates electric current in the nearby wire. हाही तितकाच बरोबर आहे, कारण बिकॉज इट कॉन्व्हर्स इज ऑल्सो ट्रू. चेंज इन इलेक्ट्रिसिटी creates magnetism or produces magnetism, and change in magnetism produces electricity. तर हे जे मॅग्नेटोस्टेटर जे आहे, तर मी तुम्हाला सांगितलं की मॅग्नेटोस्टेटर इज अ परमनंट मॅग्नेट. जेव्हा तुम्ही किक मारता, सो द स्टेटर विल रोटेट अराउंड इट्स ॲक्सिस. वेन द स्टेटर रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सिस, आणि त्याच्यामधनं तुम्ही ही कॉईल, ही कॉपर कॉईल किंवा कुठली वायर आहे त्याची कॉईल त्याच्यामध्ये तुम्ही सोडलेली आहे. वेन देर इज अ चेंज इन मॅग्नेटिझम बिकॉज ऑफ द किक, तुम्ही ते फिरवताय, ते तो मॅग्नेटिझम आहे आणि त्याच्यामधनं ही कॉईल आहे. सो द कॉईल विल कट द मॅग्नेटिक फील्ड क्रिएटेड बाय द मॅग्नेटोस्टेटर. कॉईल काय केलं, कॉईल विल कट the magnetic field created by the magnetostator, and then there would be a voltage. म्हणजे या कॉईल मध्ये काही स्पेसिफिक करंट व्हायला सुरुवात होते बिकॉज ऑफ अगेन काय इन रिव्हर्स ऑफ फॅराडेज लॉ की चेंज इन मॅग्नेटिझम प्रोड्युसेस इलेक्ट्रिसिटी. तर फिरणाऱ्या जो मॅग्नेटिझम आहे त्याला कट केल्यामुळे या कॉईलमध्ये इलेक्ट्रिसिटी आली. ही जी कॉईल असते त्याला अनेक वेळे असतात, खूप टर्न्स त्याला कॉईलला दिलेले असतात, अँड बिकॉज ऑफ दोज मेनी टर्न्स, देर आर मेनी टर्न्स, इट क्रिएट्स मोर अँड मोर व्होल्टेज. ॲज यू गो ऑन द इन्क्रीजिंग द नंबर ऑफ टर्न्स, सो डज द व्होल्टेज विल इन्क्रीज. त्यामुळे काय होतं की जो थोडासा इलेक्ट्रिक करंट यातनं वाहतो, त्याच्यामुळे काय होतं, या कॉईलमध्ये, या कॉईलच्या दोन एंड्समध्ये, म्हणजे समजा हे एक टोक डावीकडचं आणि हे एक टोक उजवीकडचं, त्या कॉईलच्या दोन टोकांमध्ये एक मोठं व्होल्टेज तिथे तयार होतं. नाउ द ब्युटी इज, ही जी दोन कॉईलची जी टोकं आहेत ती टोकं घेतली आहेत आणि हे कुठं जोडले, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं की पिस्टन जो हलतोय आणि पिस्टन ज्या गॅपमध्ये हलतोय त्याच्या टोकाला ही जी कॉईलची दोन टोकं आणून ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक स्पार्क प्लग ठेवलाय. स्पार्क प्लग म्हणजे काय, अगेन देर आर मेटल इलेक्ट्रोड्स. स्पार्क प्लग मध्ये दोन मेटलच आहेत पण ते खूप जवळ आहेत, तिथे व्हेरी क्लोज टू इच अदर. मग काय होतं, स्पार्क प्लगच्या दोन टोकांना काय, म्हणजे स्पार्क प्लगच्या इतर दोन टोकांना या कॉईलमध्ये जे खूप मोठं व्होल्टेज आलंय ते मिळालं. त्यामुळे काय होतं, की स्पार्क प्लग मधले जी छोटीशी गॅप आहे त्या छोट्याशा गॅपमधनं देर इज द चार्ज जम्प्स फ्रॉम वन इलेक्ट्रोड ऑफ स्पार्क प्लग टू अदर इन दॅट स्मॉल गॅप, आणि सो देर इज अ स्पार्किंग जे आपण म्हणतो ते स्पार्किंग या ठिकाणी होतं. पण या ठिकाणी दुसरं काय होतंय, तर आपण जसं मगाशी म्हणलं की किक मारल्यानंतर हा क्रँकशाफ्ट आहे तो फिरणार. क्रँकशाफ्टला क्रँकपिन जोडली आहे, तीही पुढं मागं किंवा ती अशी रोटेट होत राहणार अशी. सो क्रँकपिन जेव्हा खाली येईल तेव्हा खाली येईल ती पिस्टनला खाली ढकलेल कंबशन चेंबरच्या कडे. इट विल पुश पिस्टन डाऊनवर्ड्स. आणि या मधल्या पिस्टनचं जे पिस्टन हेड आहे तिथल्या मधल्या गॅपमध्ये काय आहे, सो देर इज एअर अँड फ्युएल मिक्सचर. इंजिनमध्ये एअर आणि फ्युएलचं मिक्सचर आलंय. इंजिनमध्ये एअर फ्युएल मिक्सचर इथं होतं आणि द पिस्टन पुश्ड द एअर मिक्स विथ फ्युएल डाऊनवर्ड्स. सो एअर फ्युएलचं मिक्सचर आहे त्याला जोरात छोट्याशा जागेत कॉम्प्रेस केलं गेलं,
खूप छोट्याशा जागेत पटकन कॉम्प्रेस केलं गेलं, त्यामुळे काय झालं, द हीट, सो द एअर फ्युएल मिक्सचर गेट्स हिटेड बिकॉज देर इज नो एस्केप रूट फॉर दॅट प्रेशर खूप जोरात वाढलं, आणि त्यामुळे एअर फ्युएलचं मिक्सचर खूप जोरात वाढलं, खूप जोरात टेम्परेचर वाढल्याच्या जागीच आपण काय केलंय, एक स्पार्क क्रिएट केलाय. स्पार्किंग घरातलं सुद्धा मी ऐकलं असेल, खूप मोठं पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा काही वेळा असं की स्पार्किंग झालं, तर लिटरली त्या कंबशन चेंबरमध्ये गरम झालेलं फ्युएल एअर मिक्सचर आहे आणि त्यात स्पार्क पडला. सो द एअर विल देन push the piston back because the air will expand. त्यामुळे काय, आणि ती जे काय कंबशन झालं एअरचं, पेट्रोल जळलं, खूप मोठी उष्णता त्या ठिकाणी निर्माण झाली. त्या उष्णतेने तिथली जी हवा आहे तिला तापवलं, आणि त्या तापवलेली हवाने काय केलं, पिस्टनला मागं ढकललं. म्हणजेच काय झालं, गाडी सुरू झाली. तर मित्रांनो, या छोट्याशा गाडीमध्ये, या छोट्याशा जागेमध्ये आपल्या ऑटोमोबाईल इंजिनियर्सनी, मेकॅनिकल इंजिनियर्सनी इतकी सुंदर सिस्टीम तयार केली आहे की त्यात एका ठिकाणी तुम्ही फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा लॉ वापरला, मॅग्नेटिझम असलेली डिस्क तिथं ठेवली, डिस्क फिरवली आणि त्यातनं कॉपर वायर त्यामधनं घुसवली, म्हणजे न टच करता त्यात व्होल्टेज क्रिएट तयार केलेलं व्होल्टेज स्पार्क प्लगच्या 2 इलेक्ट्रोडमध्ये आणलं, स्पार्क पडला, आणि स्पार्क कुठं पडला की जिथं एअर आणि फ्युएलचं जे मिक्सचर होतं ते तुम्ही गरम केलं, पिस्टन फिरवून जोरात, म्हणजे किक मारल्याने पिस्टन पण फिरलाच ना, त्यामुळे तो आत आला. 2-3 वेळा झालं, बऱ्याच वेळा किक मारल्यावर कधी गाडी सुरू होते, कारण का, तिथलं एअर अँड फ्युएल मिक्सचर या कॉम्प्रेशन रेरिफिकेशन मध्ये गरम व्हायला लागतं, गरम होतं, आणि नंतर इथंही व्होल्टेज क्रिएट होतं. गरम झालेल्या एअर फ्युएल मिक्सचर मध्ये आग पडते. स्पार्क म्हणजे काय, शेवटी एक आगीचाच प्रकार झाला. स्पार्क पडते आणि गाडी सुरू होते. तर मित्रांनो, आपल्या रोजच्या जगण्यातल्या 2 व्हीलरमध्ये इतक्या 2 सुंदर कन्सेप्ट फिजिक्सच्या वापरल्या आहेत. तर पुढच्या वेळेस आपण जेव्हा गाडी किकस्टार्ट करायला जाऊ तेव्हा नक्कीच यांचा आपण विचार करू, आणि मग हे असंच 4 व्हीलरच्या बाबतीत कसं घडत असेल, 4 व्हीलरच्या बाबतीत धक्का स्टार्ट एक असायचं बघा, त्यातनं हे घडत असेल का? तुम्हाला काय वाटतं? आजकालच्या इलेक्ट्रिक गाड्या बंद पडल्यावर त्या कशा सुरू केल्या जातात? मला तर अनुभव नाही, त्या तुम्ही सांगा. आणि आजकालच्या गाड्यांमध्ये स्पार्क प्लग पण नसतात, मग इलेक्ट्रॉनिक इग्निशन सिस्टीममध्ये हीच गोष्ट कशी काय घडते? याबद्दल तुम्हाला माहिती असेल जरूर मला सांगा, आणि असे चांगल्या कन्सेप्टशी रिलेटेड व्हिडिओ बघायचे असेल तर नक्कीच माझे चॅनल तुम्ही बघा आणि आनंद घ्या.